नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद रंगे आणि आपण पाहतात हलके फुलके नियमावर बोलू काही. मित्रांनो, आपल्याला मी बऱ्याच दिवसांनी भेटतो आहे. मला मान्य आहे गेल्या 2-3 महिन्यात मी काही MC सरच्या व्हिडिओला हात लावलेला नव्हता. त्याचं कारण म्हणजे एक तर मला थोडी प्रकृती पण बरोबर नव्हती. माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन झालं मध्यंतरी, दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालं. त्याच्यामध्ये वेळ गेला आणि दिसण्याचं मान पण कमी होतं. त्यामुळे व्हिडिओ केला नाही. दुसरं त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे मी जवळजवळ MCSRचे 100 व्हिडिओ, कर्मचाऱ्याचं वेतन, कर्मचाऱ्याचं सेवा पुस्तक, कर्मचाऱ्याच्या रजा, कर्मचाऱ्याचं वर्तणूक नियम, कर्मचाऱ्याचे पेन्शन नियम या सगळ्या महत्त्वाच्या बाबीवर केलेल्या आहे. आणि त्यातला बहुतांशी सामान्य कर्मचाऱ्याला जो भाग आवश्यक असतो तो पूर्ण झालेला होता. त्यामुळे सध्या मला कुठलाही व्हिडिओ करायची घाई नव्हती. आता जॉइनिंग टाईम हा एक विषय मला घ्यायचा आहे. पण ते जॉइनिंग टाईम हा फार सोपा विषय आहे मित्रांनो. पण पेमेंट ड्युरिंग सस्पेन्शन, रिमूव्हल अँड डिसमिसल याच्या बरेच कॉम्प्लिकेशन असतात. तर तो विषय घेण्याकरता मला थोडा अभ्यास करावा लागणार आहे, म्हणून मी थांबलेलो आहे. पण दरम्यान आज मी हा आपला माझ्या MCSRचा 101 नंबरचा व्हिडिओ करते आणि यातला पेन्शनचा 31 क्रमांकाचा व्हिडिओ आहे. आज मी पेन्शनचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे शासनाने 8 फेब्रुवारी 2024 रोजी एक अधिसूचना पारित केलेली आहे. ही अधिसूचना कुटुंब निवृत्ती वेतन जे आहे त्याच्यामधली कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची जी अनुज्ञेयता आहे ती थोडी एक्सटेंड करणारी ही अशी अधिसूचना सरकारने काढलेली आहे. आणि हा भाग सर्वांपर्यंत पोचावा म्हणून मी या ठिकाणी हा व्हिडिओ करायचं ठरवलेलं आहे. आता इथून पुढे देखील अशा काही वेगळ्या वेगळ्या जेव्हा ऑर्डर्स येतील तेव्हा त्याचा मी व्हिडिओ आपल्याला करून पाठवणारच आहे. आता या ठिकाणी ही जी 8 फेब्रुवारीला अधिसूचना काढली आहे. बऱ्याच वेळा मित्रांनो काय होतं माहिती आहे का, सरकार जेव्हा शासन निर्णय काढतं तेव्हा त्याचा प्रसार फार लवकर होतो. पण अधिसूचना काढल्यानंतर ते बऱ्याचशा लोकांना कळत नाही. पण अधिसूचना ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 309 खाली काढावी लागते. आणि जर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांना जो संवैधानिक अधिकार आहे त्या नियमांमध्ये जर काही कुठला बदल करायचा असेल तर सरकारला तो आधार घ्यावा लागतो आणि त्यामुळे ती अधिसूचना काढलेली आहे. मागेही माझी आपली चर्चा झाली होती की केंद्र सरकारचे जी कुटुंब निवृत्ती वेतनाचे जे नियम आहेत ते आपल्यापेक्षा थोडे जास्त लिबरलाइज आहेत. काय लिबरलाइज आहे तर केंद्र सरकारने त्या कर्मचाऱ्याच्या म्हणजे त्यांचा जो कर्मचारी काम करून रिटायर झाला आहे किंवा रिटायर होणार आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, त्याच्या कुटुंबियांवर भविष्यात जरी काही संकट आलं तरी त्यातल्या महिला सदस्यांना मदतीचा आधार द्यावा अशी भूमिका केंद्र सरकारने मागेच घेतलेली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तो कर्मचारी आणि त्याचा वैवाहिक जोडदार एक्सपायर झाल्यावर त्याच्या कुटुंबामध्ये जर एखादी अविवाहित मुलगी असेल, एखादी घटस्फोटित मुलगी असेल किंवा एखादी विधवा मुली असेल तर या कुटुंबातल्या स्त्री सभासद जेव्हा अडचणीत येतात तेव्हा त्यांना मदतीचा हात केंद्र सरकारने दिलेला आहे. वास्तविक पाहता ही त्यांच्याकडे तरतूद बरेच वर्षापासून आहे. राज्य सरकारने ही तरतूद करायला पाहिजे होती, पण तत्कालीन राज्य सरकारने त्यावेळेस ती त्यांना करता आलेली नाही. काही लिमिटेशन्स असतात. प्रत्येक केंद्राची लगेच सुधारणा आपण करतो अशातला भाग नाही आहे. तर त्याच्यामुळे ती केलेली नव्हती. मला वाटतं 2022च्या नोव्हेंबर महिन्यात, डिसेंबर महिन्यात जे नागपूरला हिवाळी अधिवेशन झालं होतं त्याच्यामध्ये अनेक महिला संघटनांनी, त्याच्यानंतर आपल्या निरनिराळ्या विधानसभा सदस्यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला होता. आणि तत्कालीन वित्तमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की केंद्राने या
अडचणीत आलेल्या महिला सदस्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं राज्य सरकार अनुसरण करेल आणि या आश्वासनाची पूर्तता हा 8 फेब्रुवारी 24 रोजी अधिसूचना काढून सरकारने केलेली आहे. खरं म्हणजे याबद्दल मी पहिल्यांदाच सरकारचं अभिनंदन करतो. आता या ठिकाणी सध्या हा 8 फेब्रुवारी 24 उगवायच्या आधी आपल्याकडे काय तरतूद आहे? तर आपल्याकडे कुटुंब निवृत्ती वेतन कर्मचारीची आणि त्याच्या वैवाहिक जोडीदाराच्या पश्चात कोणाला मिळतं? तर ते 21 वर्षाखालील मुलगे, 24 वर्षाखालील अविवाहित मुली यांना अनुज्ञा आहे. पण ह्या दोघांपैकी म्हणजे मुलगा असो मुलगी असो त्यांनी या वयाच्या तत्पूर्वी जर अर्थार्जन सुरू केलं तर त्यांचं कुटुंब निवृत्ती वेतन बंद होतं. त्याचप्रमाणे मुलीचा विवाह झाला की त्या दिवशी बंद होतो. अर्थात कुटुंब निवृत्तीच्या बाबतीत एका व्यक्तीचं बंद झालं तरी संपूर्ण कुटुंबाचं ते बंद होत नाही. त्या कुटुंबात जर अन्य सदस्य पात्र असतील तर त्यांना ते देता येतं. त्यामुळे फार मोठा काही अन्याय झाला आहे अशातला काही भाग नव्हता. पण या ठिकाणी आता ही जी तरतूद आहे ही राज्य सरकारने बदलली आणि आता राज्य सरकारने या अधिसूचनेद्वारे असं सांगितलं आहे की कर्मचाऱ्याच्या घरात कर्मचारी म्हणजे रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याच्या म्हणजे निवृत्तीवेतनधारकाच्या घरात एखादी अविवाहित मुलगी आहे आणि कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्याच्या वैवाहिक जोडीदाराचा मृत्यू झाला आहे आणि तरी ही मुलगी अविवाहित आहे आणि तिला कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही, अर्थार्जन करू शकत नाही आहे. तर अशा या अविवाहित मुलीला राज्य सरकारने तहयात निवृत्तीवेतन देण्याची स्वीकार केलेला आहे. आता हा स्वीकार कुठपर्यंत आहे? तर जोपर्यंत त्या मुलीचा विवाह होत नाही तोपर्यंत. पूर्वी काय होतं, विवाह आणि वय होतं. आता वयाची मर्यादा काढली, वयाची मर्यादा काढून टाकली. म्हणजे आता तिचं वय किती असू देत, इररिस्पेक्टिव्ह ऑफ हर एज, ती अविवाहित आहे म्हटल्यावर तिला आपल्याला निवृत्तीवेतन द्यायचं आहे आणि ती उपजीविका करत नसली पाहिजे एवढंच. ती उपजीविका करायला तिने सुरुवात केली, तिला उत्पन्नाचा काही सोर्स निर्माण झाला तर निश्चितपणे आपल्याला ते निवृत्तीवेतन थांबवता येईल. आता अविवाहित मुली झालं. एखाद्या कुटुंबात एखाद्या निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक दोन्ही दिलेलं आहे. तर या दोघांच्या हयातीत त्यांच्यापैकी एखादी मुलगी जी लग्न झालेली आहे ती विधवा झाली किंवा एखाद्या मुलीचा घटस्फोट झाला. आता इथे लक्षात घ्या, पेन्शनर आणि त्याची वैवाहिक जोडीदार कुटुंब निवृत्तीवेतन घेत असताना जर अशी घटना घडली, जर विधवापण आलं, जर ती घटस्फोटित झाली तर त्या केसमध्ये या पीडित महिलेला, या संकटग्रस्त मुलीला सरकारने हयातभर निवृत्तीवेतन देण्याचं मान्य केलं आहे. आता इथं देखील जर त्या व्यक्तीने अर्थार्जन सुरू केलं ते बंद होईल काय. पण बेसिकली ते कुटुंब अडचणीत असताना, ती सदस्य अडचणीत असताना तिला मदतीचा हात देण्याचं शासनाने ठरवलेलं आहे. फक्त यात महाराष्ट्र सरकारने जी अट घातली आहे ती अट अशी आहे की असं विधवापण किंवा घटस्फोट हा कर्मचाऱ्याच्या किंवा त्याच्या वैवाहिक जोडीदाराच्या हयातीत झालेला असला पाहिजे. अर्थात हे का केलं तर अशी घटना जेव्हा घडते कर्मचाऱ्याच्या वैवाहिक जोडीदाराच्या हयातीत, तेव्हा नॉर्मली ज्या व्यक्तीवर संकट आलं आहे ती यांच्या आश्रयाला येते आणि मग ऑटोमॅटिकली ती व्यक्ती या लोकांवर अवलंबून असणाऱ्यांकरता ही तरतूद आहे. आता त्या व्यक्तीला इतर उत्पन्नाचे सोर्स असेल तर हे मिळणार नाही आहे. आता इतर उत्पन्नाचे सोर्स
सर्वस्वी अवलंबून पाहिजे असं म्हटलं आहे. पण उत्पन्नाच्या सोर्स काय? तर राज्य सरकारने उत्पन्नाच्या सोर्सची मर्यादा काय कुठे विहित केली नाही. पण मित्रांनो, केंद्र सरकारने ही मर्यादा विहित केली. केंद्र सरकारने मर्यादा विहित केली. किती आहे? तर किमान पेन्शन त्या दिवशी, ज्या दिवशी हा क्लेम सेटल करायचा आहे त्या दिवशी जी किमान निवृत्तीवेतन आहे त्या दिवसाचा त्याचा DA, या 2 रकमेच्या बाहेर जर उत्पन्न असेल तर ही व्यक्ती आईवडिलांवर अवलंबून नाही. मग तिला फॅमिली पेन्शन मिळणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही. पण म्हणजे आता केंद्र सरकारचं मिनिमम पेन्शन 9,000 आहे. त्याच्यावर 50% महागाई भत्ता धरला तर बघा 4,500, 9 4 13,500 या रकमेच्या बाहेर उत्पन्न असेल तर अवलंबून नाही. पण या रकमेच्या आत उत्पन्न आहे, आता की ज्याच्यावर संकट येतं ती व्यक्ती आपल्या पोटापाण्यासाठी काही करू शकते. आता या महिला आहेत, या सगळ्या महिला जर शिक्षित नसतील किंवा त्यांचं वय नोकरीच्या पलीकडे गेलं असेल तर त्यांना निर्णया ठिकाणी घरकाम करण्यापासून पर्याय नाही. मग असं घरकाम करताना तिला किती पैसे मिळणार आहेत? एक 2-3 हजार मिळत आहेत. तर 2-3 हजार मिळतात म्हणजे ते काही तिचं उत्पन्न नाही, असं केंद्र सरकारने भूमिका घेतलेली आहे. वाटतं राज्य सरकारने हा जो आकडा आहे हा विहित केला पाहिजे. आता ते विहित करण्याचं काम माझ्या व्हिडिओमुळे कोणी करणार नाही. पण जे सेवेत तुम्ही मंडळी आहात, तुम्ही जर शासनाला या पद्धतीने विनंती केली तर कदाचित शासन ऐकेल. आता हे जे या महाराष्ट्र सरकारने जी अट घातली आहे की विधवापण किंवा घटस्फोट हा कर्मचाऱ्याच्या किंवा वयोवृद्धाच्या हयातीत असला पाहिजे, त्याला एक अपवाद केला आहे. त्याला काय एक अपवाद केला आहे की अशी जर घटना किंवा असा जर तुमच्या घटस्फोटाची केस न्यायालयामध्ये कर्मचारी किंवा त्या वयोवृद्धाच्या हयातीत सादर झाली असेल, रजिस्टर झाली असेल आणि त्याचा निकाल कर्मचाऱ्याच्या पश्चात झाला तरी देखील त्या व्यक्तीला लाभ द्यायला आपण त्यांना अनुज्ञेय धरलेलं आहे. अजून एक खुलासा केला आहे की अशी घटना घडली आहे, विधवापण आलं आहे किंवा घटस्फोट झालेला आहे, पण त्यांच्या कुटुंबात कर्मचारी आणि कर्मचाऱ्याच्या वैवाहिक जोडल्यानंतर दुसरा एखादा मुलगा, दुसरा एखादी मुलगी ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे, अशा लोकांना आपण फॅमिली पेन्शन सुरू केले तर त्या मंडळींचं फॅमिली पेन्शन थांबवून या व्यक्तीला सुरू होणार नाही. त्या व्यक्तींचा हक्क हा मर्यादित आहे. तिथं देखील जी काही मर्यादा आहे ती आहेच. मग या मर्यादा, आता मुलगा असेल, मुलाला 21 वर्ष मर्यादा आहेत, मग मुलाचा हक्क संपल्यानंतर अशा व्यक्तीला सुरू करता येईल. त्याचा हक्क डावलून हिला देऊ नये अशाही सूचना त्यांनी या शासन अधिसूचनेत केलेल्या आहे. मित्रांनो, ही शासन अधिसूचना जी सरकारने काढलेली आहे त्याच्याबद्दल वेळोवेळी अजून काही खुलासे येतील. केंद्र सरकारच्या धर्तीवर काही खुलासे येण्याची आहे. तर अशा पद्धतीने ही एक चांगली सुरुवात महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. केंद्र सरकारने हा निर्णय मागेच घेतला ही मी वारंवार सांगतोय तुम्हाला. कोणत्याही सरकारची ही भूमिका काय असू शकते? तर मित्रांनो, आपल्या समाजात एखादी महिला जेव्हा संकटात असते त्यावेळेस तिला संकटात मदत करणारे काही लोक आपल्याकडे आहेतच, ते करतीलच. पण सर्वच मंडळी मदत निकोप हेतूनी करतात अशातला भाग नाही. कर्मचाऱ्याच्या कुटुंबातल्या पुरुष सदस्यावर अशी वेळ आली तर तो पुरुष सदस्य कुठेही जाऊन काही काम करू शकेल, ज्याला आपण लाथ मारेल तिथं पाणी काढेल वगैरे वगैरे आपण म्हणतो, तर अशा ती व्यक्ती करू शकते. आणि पुरुषांना फारसा काही त्या समाजाकडून त्रास होईल अशातला भाग नाही आहे. पण एखादी महिला सदस्या कुटुंबातली ज्यावेळेस संकटग्रस्त होते आणि तिला जागोजागी जाऊन काम करण्याशिवाय पर्याय नाही असं होतं, तेव्हा ती व्यक्ती काम शोधतच असते. तसं काही कोणी घरी बसून राहत नाही. पण मित्रांनो, आपला समाज हा एवढा काही निकोप नाही. अशा महिलेकडे एका वेगळ्या नजरेने बघून या महिलांना त्रास देण्याची देखील आपल्या समाजामध्ये
प्रवृत्ती आहे. आणि मग केंद्र सरकारने त्यावेळेस असा विचार केला असेल की आपली चाकरी, आपली सेवा ज्या कर्मचाऱ्यांनी बजावली आहे त्याच्या कुटुंबातल्या स्त्री सदस्यावर जर अशी काही वेळ आली तर तिला कुठलाही त्रास होता का बने, तिला सन्मानाने जीवन जगता आलं पाहिजे. आणि सन्मानाने जीवन जगण्याकरता जर आपण तिला कुटुंब निवृत्तीवेतनात हात दिला तर ते शक्य होईल. या एका कल्पनेपोटीच ही तरतूद आलेली आहे, केंद्र सरकारने केली आहे. आणि आता राज्य सरकारने देखील ही तरतूद ॲक्सेप्ट केलेली आहे. मी मगाशी राज्य सरकारचं अभिनंदन केलं, परत एकदा राज्य सरकारचं अभिनंदन करेन. 2000 डिसेंबरच्या 22मध्ये जेव्हा हिवाळी अधिवेशन, मला काही ती एक्झॅक्ट महिना आठवत नाही, पण झालं होतं. त्याच्यानंतर पुण्यामध्ये त्यावेळच्या मला वाटतं विधान परिषदेच्या उपसभापती सन्माननीय मृणालताई गोरे यांनी पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली होती. आणि राज्य सरकारने ही तरतूद मान्य करायचं ठरवले असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या या भूमिकेमुळे समाजात एक माहिती मिळाली. त्या मृणालताईंनीही जाहीरपणे सांगितलं, त्याबद्दलही मी त्यांचं खरं अभिनंदन करतो. पण मित्रांनो, त्यांनी ही काम त्यावेळेस केलं. आज सरकारने 8 फेब्रुवारी रोजी 24 रोजी हे आदेश काढलेले आहेत. ज्या महिला संघटनांनी ही मागणी केली होती, ज्या पेन्शनर संघटनांनी ही मागणी केली होती, ज्या कर्मचारी संघटनांनी ही मागणी केली होती, मी त्यांना आव्हान करतो की हे आदेश, सरकारचे आदेश सर्व कर्मचारी, निवृत्त कर्मचारी यांच्यापर्यंत पोचवले पाहिजेत. का? तर अशा काही घटना लोकांच्या जीवनात घडतात, पण त्यांना या तरतुदीच माहीत नसतात. आणि मग त्यांना या तरतुदी माहीत नसतील तर मग ते पुढे कशी येतील? आणि त्यांच्यापैकी कोणी पुढे आलं नाही तर या मंडळींना फॅमिली पेन्शन मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. त्यामुळे माझी सर्व कर्मचारी संघटनांना, सर्व महिला संघटनांना आणि इंडिव्हिज्युअल कर्मचाऱ्यांना अशी विनंती आहे की या आदेशाची आपण माउथ पब्लिसिटी करावी. माउथ पब्लिसिटी करावी म्हणजे काय? की आपल्या ओळखीचे जेव्हा आपल्याला असे पेन्शनर भेटतात त्यावेळेस आवर्जून ही तरतूद त्यांच्या कानावर घालावी. कारण आता कर्मचाऱ्याला रिटायर होऊन 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 20 वर्ष झालेत, त्याला हे काहीच माहिती नाही आहे. पण त्यांच्या कुटुंबात जर असं कोणी व्यक्ती असेल तर निश्चितपणे त्याला फायदा होईल. तेव्हा सरकारच्या आदेशाला माउथ पब्लिसिटी देणं हे तुमचं आणि माझं काम आहे असं मला वाटतं. मी हा जो व्हिडिओ करतो आहे तो देखील ती पब्लिसिटी देण्याकरताच करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्व कर्मचारी, काम करत असणारे एज्युकेट व्हावे, निरनिराळ्या घटकांना या नियमांची माहिती व्हावी, हा एक माझा निश्चितपणे हेतू आहे. तर मित्रांनो, हा जो 8 फेब्रुवारी 24ची महाराष्ट्र नागरी सेवा नियम निवृत्ती वेतन 1982च्या नियम 116 खंड 5ला जी सुधारणा केलेली आहे, ती सुधारणा मी तुमच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला आहे. याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. सरकार थोड्याच दिवसात याची कार्यपद्धती पण विशद करेल अशी मला खात्री आहे. केंद्र सरकारने याच्या मोठी कार्यपद्धती प्रिस्क्राईब केलेली आहे. त्यांच्याकडे त्याला आपण तिकडे जे GR म्हणत नाही पण OM म्हणतात, असे बरेचसे OM प्रसिद्ध झालेले आहेत. स्वामी नावाचं एक जे कंपायलेशन आहे त्या कंपायलेशनमध्ये या सगळ्याचा समावेश केलेला आहे. तर मित्रांनो, ही तुम्हाला माहिती मी दिलेली आहे. या माहितीचा सुयोग्य उपयोग व्हावा अशी माझी कल्पना आहे, अशी माझी इच्छा आहे. तर सध्या थांबतो. धन्यवाद मित्रांनो.